चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। चंदगड तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून अनेक समस्या भेडसावत आहेत, ज्यामध्ये आरोग्यविषयक आहेत, शैक्षणिक आहेत, वन विभागाच्या आहेत, PWD खात्याचे आहेत आणि अशा अनेक समस्या असताना त्याच्यामध्ये सगळ्यात प्रश्न भेडसावणारा म्हणजे परवा पाण्याचा प्रश्न होता। आणि ह्याच पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आमचे नेते मानसिंगराव खोराटे यांनी परवा एक चंदगड तालुक्याच्या हितासाठी एक वक्तव्य केलं। मात्र त्या वक्तव्याचा दुरुपयोग करून, त्याचा विपर्यास करून, वेगळा अर्थ लावून काल आमदार राजेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला। हे आमदार राजेश पाटलांना शोभनीय नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेळगाव वेंगुर्ला रस्त्याची जी काय दयनीय अवस्था झालेली आहे, आरोग्याचे 3-13 झालेले आहेत, हे प्रश्न जनतेनं मांडायचे कुठे? गेली 5 वर्षे झाली आम्ही तुम्हाला वेळोवेळी विनंती करत आहे, साहेब एक आमसभा घ्या, कारण ह्या आमसभेमध्ये तुम्ही प्रशासनाला विचाराल, जेणेकरून तुम्ही जे काही डेपोचा विषय जो आहे, आगार प्रमुखांचा जो विषय आहे, पोलिसांचा विषय आहे, तहसील कार्यालयाचा विषय आहे, हे विषय आपण घ्याल म्हणून आम्ही वेळोवेळी आपल्याला विनंती केली, साहेब एखादी आमसभा घ्या। मात्र गेल्या 5 वर्षात आपण एकदाही आमसभा घेतला नाही, चंदगड तालुक्याचे प्रश्न बघितला नाही। आणि जेव्हा सर्वसामान्य जनते किंवा त्यांचे नेतृत्व करणारे नेते जेव्हा हे प्रश्न घेतात तेव्हा तुमची निषेध करताय, हे शोभनीय नाही आहे आपल्याला। त्यामुळे आम्ही आज रोजी ह्या सगळ्या बैठकीमध्ये आम्ही एक निर्णय घेतोय। परवा गुरुवारी आम्ही एक निवडक 50 ते 100 लोक घेऊन तहसीलदारांना निवेदन देणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही मागणी करणार आहे आमसभेची। आणि ती आमसभेची मागणी जर आपण येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये नाही पूर्ण केला किंवा आमसभेची जर तुम्ही सभा जर नाही घेतला, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर नाही सरसावला, प्रशासनाला जर आमची जर दुःख जी गारण आहे ती नाही मांडण्याचा प्रयत्न केला, तर मात्र आम्ही रस्त्यावरती उतरू, आपल्याला जाब विचारू। तेव्हा माझी आमदार साहेबांना कळकळीची विनंती आहे, तुम्ही जे काही 1600 कोटी रुपयाचा आम्ही विकास केला म्हणून जे सांगत आहात, 1600 कोटी रुपयाचा आम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही जो काही गवगवा करत आहात, त्या 1600 कोटी रुपयाचा हिशोब देण्यासाठी, जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी आपण ही आमसभा घ्यावीत। आणि जर नाही घेतला तर मात्र त्याचं राजकारण न करता आम्ही सर्वसामान्य जनता रस्त्यावरती उतरू, ही याची दखल घ्यावी। येणाऱ्या गुरुवारी स्वेच्छेनं आम्ही एक 100 निवडक कार्यकर्ते तहसीलदारांना निवेदन देत आहोत, याची समस्त चंदगडवासियांनी दखल घ्यावी।